रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचे बाजारभाव, हवामान वृत्त, ऐकणार आहोत कृषी सल्ला आणि त्याचसह फोन इन या विशेष कार्यक्रमामध्ये भाजीपाला पिकातील किडींचे व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या शंकांचे निराकरण करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये भाजीपाला पिकातील किडींचे व्यवस्थापन करण्याबाबतच्या ज्याही आपल्या शंका असतील त्यांचे निराकरण होणार आहे. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. बंधू भगिनींनो, पाणलोट विकास आणि व्यवस्थापन मुख्यतः जमिनीचा प्रकार आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन केल्यास निश्चितच फायदेशीर राहते. जमिनीची खोली आणि पोत यावरच जमिनीची जलधारण शक्ती अवलंबून असते. पाऊस कसा पडतो आणि तो जमिनीत कसा आणि किती मुरतो यावर तेथील पिकांचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत मुरविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर मातीचे सुपीक कण वाहून जाऊ न देणेसुद्धा आवश्यक आहे. अशा जमिनीवर मूलस्थानी अर्थात जागच्या जागी मृद आणि जलसंधारणासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती कृषीवाणीमध्ये. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे यांच्यासह. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ. पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केली असणार आहे आणि त्याची छान काळजीसुद्धा आपण नक्कीच घेत असाल.
दरम्यान किडींच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्या मनात काही प्रश्न असतील आणि याच प्रश्नांचं निराकरण करण्याकरिता भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी आजच्या फोन इन प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. तर आजचा आपला जो विषय आहे की भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी आपल्या प्रश्नांसह आपले शेतकरी बंधू भगिनी आपल्याला संपर्क साधतीलच, तोवर आपण चर्चेला सुरुवात करूया सर. जरूर जरूर. तर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की भाजीपाला पिकांचा विचार करता कोणत्या किडींची ओळख असणे गरजेचे आहे आणि त्यांची लक्षणं कोणती? तर हा एक चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना आपल्या माहीत होत नाही की आपल्या पिकावर कुठल्या प्रकारची कीड आली आहे. आता उदाहरण सांगायचं झालं मध्ये टोमॅटोवर आणि वांग्यावर एक फळ पोखरणारी अळी या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो. तर टोमॅटोचं फळ पोखरणारी अळी वेगळी आणि वांग्यावरची फळ पोखरणारी अळीसुद्धा वेगळी असते. आता यांची ओळख करायची कशी? तर मित्रांनो, काही ठिकाणी तुम्हाला जे फळं टोमॅटोवर पोखरलेले दिसतात तर ते दोन प्रकारच्या पोखरणाऱ्या अळ्या तुम्हाला दिसून येतील. एक म्हणजे हेलिकोवर पार्मिजरा, ही तीच कीड आहे जी कपाशी, हरभरा, तूर या पिकांवर येते आणि जिच्यामुळे टोमॅटोच्या फळाला छिद्रे पाडून ही अळी आतमधला गर खाते. आपल्याला टोमॅटोवर छिद्रे पडलेले दिसतात मोठ्या आकाराचे. त्याचप्रमाणे या टोमॅटोच्या फळांवर एक लहानसं छिद्र पाडणारी अळीसुद्धा आहे. आपण याला टुटा ॲब्सोल्युटा असं तिचं शास्त्रीय नाव आहे. आणि ही कीडसुद्धा टोमॅटोचे फळ पोखरून त्याची छिद्राचा भाग जो आहे हा काळपट पडतो आणि कालांतराने त्यामध्ये बुरशीचा शिरकाव झाल्यामुळे तो छिद्राचा भाग आपल्याला काळपट झालेला दिसतो. वांग्याची जी फळ पोखरणारी अळी जी आहे ही सुरुवातीला शेंडा पोखरते आणि जेव्हा फळं लागतात त्यावेळेस ती फळं पोखरते आणि अशा पद्धतीने ही शेंडा आणि फळे पोखरणारी अळी म्हणून आपण तिला म्हणतो. फुलकोबी आणि पत्ताकोबीवर एक महत्त्वाची कीड असते जी की हिरवट अळी असते, लहान अळी दिसते, जिला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंगाची अळी असं म्हणतो. हिचा पतंग जो आहे हा आकाराने असा छोटासा साईजचा असतो, जसा आपण गुलाबी बोंडळीचा मात जर पाहिला असेल तर त्या प्रकारचा हा पतंग दिसून येतो. पण याच्या पाठीवर चौकोनी हिऱ्याप्रमाणे चौकोनी टिपक्याच्या आकाराचं तुम्हाला त्याच्यात एक स्पॉट दिसून येईल. याच्यामुळे त्याचं नाव पण चौकोनी टिपक्याचा पतंग दिसतो. ही कीड पानांवर मुख्यत्वे सुरुवातीला म्हणजे कुरतडते पाने आणि आपल्याला त्या पानांच्या अशा छिद्र पडलेले दिसतात किंवा शिरा उघड्या झालेल्या दिसतात. कालांतराने ही जेव्हा त्याला हेड्स लागतात, त्याला आपण गोबी म्हणतो, तर त्या गोबीवर सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येते. भेंडी किंवा मिरचीवर मावा किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. तर या मावाचं मुख्य ओळखण्याचं जर आपण लक्षण जर पाहिलं तर एकदम छोट्या आकाराचे मावा आपल्याला हिरवट काळपट रंगाचे दिसून येतात आणि त्याच्या मागच्या बाजूला असे शिंगासारखे दोन आपल्याला शिंग दिसून येतात. तर यांची ओळख म्हणजे ते पानामधून रस शोषण करून घेतात आणि कालांतरानं आपल्या शरीरामधून एक साखरेचा पदार्थ, गोड पदार्थ सोडतात, ज्यावर कालांतरानं बुरशीची वाढ होते आणि पानांची मग प्रकाश संश्लेषण करण्याची अभिक्रिया बंद होते, झाड वाढत नाही आणि त्याच्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर उत्पादनावर परिणाम होतो. बरोबर. तर अशा प्रकारे आपली जी पहिली पायरी आहे, अगदी आपल्या भाजीपाला पिकांवरील किडींची ओळख असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आपण सोडवू शकतो. सर, आपल्याला एक संपर्क होतोय, तो आपण घेऊया. जरूर जरूर. हॅलो. आकाशवाणी अकोला. होय, आकाशवाणी अकोला येथे किसान वाणीच्या फोन इन कार्यक्रमाकरिता आपला संपर्क झालाय. आपलं नाव आधी सांगाल आम्हाला. मी निदा पिंजर इथून नंदकिशोर गेलेलो होतो मॅडम. अच्छा. आज डॉक्टर US कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता. तर संबंधी आपला जो प्रश्न असेल आपण विचारू शकता. माझा प्रश्न असा आहे की आमची 1 एकर कोथिंबीर लागवड केली आहे मी. बरोबर. त्याच्यावर मावा तुडतुडे कुठे कुठे अळी दिसते हिरवी. अच्छा अच्छा.
तर सर आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार. हा नमस्कार सर. आता कोथिंबिरीच्या बाबतीत कसं आहे की आपण शक्यतो ही ताजी बाजारामध्ये विकतो आणि ती खाण्यासाठी आपण उपयोग करतो. पण त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं कीटकनाशक शिफारस केलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला निंबोळी अर्कासारखं जर आपण त्याच्यावर फवारणी करत गेलो, हा निंबोळी अर्क 5% आणि आपण घरीच तयार करू शकतो हा निंबोळी अर्क. त्याच्यासाठी 5% जर आपल्याला निंबोळी अर्क करायचा आहे, निंबोळ्या गोळा करायच्या आहे 5 किलो आणि त्या चांगल्या भरडून घ्यायच्या. आदल्या रात्री त्यांना भिजूत टाकायचं 10 लिटर पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घ्यायचं, तो चोथा शेतात फेकून द्यायचा आणि ह्या जो 10 लिटरचा अर्क आहे आपल्याला निंबोळीचा पेटलेला आहे, हा 1 एकर फवारणीसाठी सफिशियंट आहे. म्हणजे आता याच्यामध्ये 10 लिटरचा जर आपण पंप म्हटला तर 9 लिटर पाणी आणि 10 लिटरमधलं जो अर्क काढला आहे आपण त्याच्यातलं 1 लिटर असं 10 लिटर याचं द्रावण बनवायचं. त्याच्यात 2 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकायची आणि ते फवारणी करायचं आपल्या निंबोळीवर. अशा तुम्ही जर 2 ते 3 फवारण्या सतत केल्या तर याच्यावरच्या किडीचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की कोथिंबीर झालं, मेथी झालं, पालक झालं, या गोष्टी आपण हिरव्या खातो, आपण प्रयोगात आणतो. त्याच्यामुळे याच्यावर एक तर शासनानं कुठल्या प्रकारचे कीटकनाशक शिफारस केलेले नाही आणि हे एक शॉर्ट ड्युरेशन पीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो कमी कालावधीचे पीक असतात. कमी कालावधी बरोबर. हां, जर तुम्ही बीजासाठी जर तुम्ही कोथिंबीर घेत असाल तर मात्र एखादं कीटकनाशक जर आपण आपल्या अनुभवानुसार जर कीटकनाशक मारलं तरी हरकत नाही, पण याचा प्रतीक्षा कालावधीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तर या दृष्टीनं आपण त्याचं नियोजन करा. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सर आता आपण आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नाचं उत्तर देत असता प्रतीक्षा कालावधीचा उल्लेख केला, तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? प्रतीक्षा कालावधीचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण रासायनिक कीटकनाशक फवारणी करतो होय. तर त्या फवारणीनंतर पीक तोडणी किंवा काढणीपर्यंतचा जो कालावधी आहे, बरोबर. जो सोडून द्यावा लागतो आपल्याला, त्या कालावधीमध्ये आपल्याला पीक काढायचं नाही, हा जो कालावधी आहे याला आपण प्रतीक्षा कालावधी असं म्हणतो. अच्छा. आणि आपल्याला परत एक संपर्क होतोय, तो आपण घेऊया सर. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे किसान वाणीच्या फोन इन कार्यक्रमामध्ये आपला संपर्क झालाय. काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव केशव भगत आहे. बोला बोला भाऊ. आपण कुठून बोलत आहात? मी मंगरुळपीर तांबईवरून बोलत आहो. अच्छा अच्छा. तर आजचा आपला आजचे डॉक्टर कुलकर्णी आहेत आणि विषय आहे भाजीपाल्यावर कीड रोग नियंत्रण. होय होय, अगदी अगदी. बरोबर तर आहे. संबंधी आपला काही प्रश्न असेल तर आपण सरांना विचारू शकता. मला कुलकर्णी सरांना हे विचारायचं आहे की कुलकर्णी सर, हां, बोला सर, बोला बोला. तर शिमला मिरची, वांगे, टमाटे, गोबी हे सेंद्रिय तो आम्हाला करता येईल का आणि ते कसे करा? हा, आता मी तुम्हाला सांगतो की आपण सेंद्रिय शेती का करायची, म्हणजे त्याचा जो ही जी संकल्पना पुढे आली ही का आली. आता तर सेंद्रिय शेतीनंतर पुन्हा नैसर्गिक शेतीचा एक कॉन्सेप्ट सगळीकडे रुजून राहिलेला आहे. बरोबर तर आहे, बरोबर आहे. याचं कारण काय आहे की आपण कीटकनाशक म्हणा किंवा रासायनिक खते जी आहे याचा अनिर्बंध वापर सुरू झाला, याचा अनियंत्रित अविवेकी वापर झाला आणि त्याच्यावर कुठले नियंत्रण नाही. आता शेतकरी काय करणार, कारण त्याचे एक असे हे असतात की बा माझ्या पिकावर कीड आली नाही पाहिजे, मला जास्त उत्पादन झालं पाहिजे. काय आहे की आपण शेवटी सेंद्रिय शेती म्हणा किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणा, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आपण संकल्पना सुरुवातीपासून पाळतो आणि तीच शेवटी शाश्वत संकल्पना आहे. याचं कारण असं की एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीपासून कीटकनाशक नको किंवा ते अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मारायचे बा ही संकल्पना धरून ठेवत असतो. पण आपल्या हातून कधी कधी चुका होतात, आपण सुरुवातीपासून कीटकनाशकाच्या मागे जातो आणि त्याच्यामुळे हा जो अनिर्बंध वापर सुरू झाला, कीटकनाशकांचे अंश भाजीपालामध्ये, फळांमध्ये, अन्नामध्ये, पाण्यामध्ये दिसत आहे. तर याचा आपल्याला कुठेतरी विचार करून राहिलो, कारण याचा फटका जो आहे आपल्याला एक्सपोर्टवर आपला परिणाम होऊन राहिलेला आहे. शेतकऱ्याचाच माल आहे, पण जेव्हा तो निर्यातसाठी बाहेरच्या देशात जातो तर त्यांच्या रेसिड्यू लॅबोरेटरीमध्ये त्याच्यावर MRL पेक्षा जास्त रेसिड्यू दिसल्यामुळे ते रिजेक्ट होतात कन्साइनमेंट्स आणि वापस येतात. मग शेवटी नुकसान कोणाचं होऊन राहिलं, आपल्या शेतकरी बंधूंचं. म्हणून आपल्याला हा जो कन्सेप्ट रुजून राहिला की बा सेंद्रिय पद्धतीने म्हणजे काय करा की बा सुरुवातीची जी अवस्था आहे पिकांची, शक्यतो तिथे
कीड व्यवस्थापन आपल्या हातात असते. आपण कीटकनाशकांचा म्हणजे अत्यंत कमी प्रमाणात किंवा शक्यतो 60 दिवसापर्यंत कोणतंही पीक असो, म्हणजे भाजीपाला असो की कपाशी असो, हरभरा असो, 60 दिवसापर्यंत त्याच्यावर कमीत कमी कीटकनाशकं कशी जातील हे पाहायचं. म्हणजे मग नंतरसुद्धा आपल्याला कीटकनाशकांचा प्रभाव चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं तो सेंद्रिय शेतीचा एक कन्सेप्ट आहे. धन्यवाद. चला, धन्यवाद भाऊ. धन्यवाद. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल आपल्याला आणखी एक संपर्क होतोय, तो घेऊयात सर. या हॅलो. नमस्कार. 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 आज आकाशवाणी अकोला येथे किसानवाणीमधल्या फोन इन कार्यक्रमाकरिता आपला संपर्क झाला आहे. सर्वात आधी आम्हाला आपलं नाव सांगा. मी सुरेश आढागळे, कापशी रोड. अच्छा, कापशी रोडवरनं आपण बोलत आहात. तर आज आपल्यासोबत डॉक्टर US कुलकर्णी सर आहेत. भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता. तर आपला संबंधी जो प्रश्न असेल तो विचारू शकता. हा, ठीक आहे मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. या बोला. तर वांग्यासाठी कीड आलेली आहे, तर त्याच्यासाठी फवारा कोणता करावा? अच्छा, वांगा म्हणजे वांगे पोखरणार आहे ना? हा, वांगे पकडणारी हा. आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे केंद्रीय कीटकनाशक मंडळानं शिफारस केलेले कीटकनाशकं जे आहेत, जसं की स्पायनोसाइड आहे 45 SC 3 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये याचा एक फवारा करू शकता. हा, किंवा त्याच्यावर जर मावा, तुडतुडे, फुलकिडे दिसत असतील आपल्याला, पांढरी माशी, तर फ्लोनिकॅमिड 50% WG 4 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये याचीसुद्धा तुम्ही फवारणी करू शकता. आणि या फवारण्या केल्यानंतर मात्र तुम्हाला त्याचा जो प्रतीक्षा कालावधी आहे, म्हणजे फवारणी केल्यानंतर काढणी करण्याचा जो कालावधी, आपण किती दिवस काढू नाही शकत बा, कारण त्याच्यावर त्याचे रेसिड्यूज राहतात ना कीटकनाशकाचे. तर स्पायनोसाइडसाठी 5 दिवसपर्यंत आपल्याला त्याच्यावरचे वांगे काढता येत नाही. आणि फ्लोनिकॅमिड जर मारलं मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढऱ्या माशीसाठी, तर 15 दिवसपर्यंत तुम्हाला त्याचा प्रतीक्षा कालावधी पाळावा लागतो. म्हणजे 15 दिवसपर्यंत तुम्ही वांगे काढणी करू शकत नाही. बरं. ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. सर, आता आपल्या शेतकरी बांधवांना वांगे पिकावरील जे लेबल क्लेम कीटकनाशक आहे याबद्दल आपण त्यांना माहिती दिली. तर अशीच इतर पिकांवरीलही जी लेबल क्लेम कीटकनाशकं आहेत, तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? आता मगाशी मी तुम्हाला पीकनिहाय काही किडींचे नावं सांगितले. केंद्रीय कीटकनाशक मंडळानं वेगवेगळ्या प्रकारचे औषधं शिफारस केलेली आहे. आणि मी सर्व शेतकरी बंधूंना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लेबल क्लेम कीटकनाशकच मारले पाहिजे. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता आणि त्याच्यावर जर दुसऱ्या प्रकारचे नॉन लेबल क्लेम कीटकनाशकांचा अंश जर दिसून आला, तरी तुमचा एक्सपोर्ट बंद पडतो किंवा ते माल जो कन्साइनमेंट आहे ती वापस येते. आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो कीटकनाशकाची निवड करताना. तर टोमॅटोची समजा फळ पोखरणारे, जसं मी तुम्हाला 2 प्रकारचे फळ पोखरणाऱ्या अळ्यांची नावं सांगितलं. एक तर हेलिकोर्पा आर्मिजिरा, हिरवी अळी, आणि दुसरा आहे की तो टुटा ॲब्सोल्युटा म्हणून एक पिन बोरर आहे. तर ते 2 प्रकारच्या फळ पोखरणाऱ्या अळ्या टोमॅटोवर दिसून येतात. तर यांच्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची आहे. आणि याचा प्रतीक्षा कालावधी 3 ते 5 दिवसपर्यंत आपल्याला पाळायचा आहे. भेंडी पिकावर मावा आणि तुडतुडे या किडींचा जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला, तर थायमेथोक्झाम 25 WG 2.5 ग्रॅम 10 लिटर प्रति पाण्यामध्ये आपल्याला याची फवारणी करायची आहे. आणि 3 ते 5 दिवसापर्यंत याचा प्रतीक्षा कालावधी आपल्याला पाळायचा आहे. त्याचप्रमाणे भेंडी पिकावर जर मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव आला, तर आपल्याला फ्लोनिकॅमिड आणि टोल्फेनपायराइड असे 2 कीटकनाशक आहेत. तर फ्लोनिकॅमिड आपल्याला 50% WG 4 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची आहे. त्याचप्रमाणे टोल्फेनपायराइड हे नवीन कीटकनाशक आता मार्केटमध्ये दिसून येत आहे. 15% SC आहे. 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची आहे. आणि फ्लोनिकॅमिड जर फवारलं तर 10 दिवसपर्यंत आपल्याला प्रतीक्षा कालावधी आहे. आणि टोल्फेनपायराइड हे जे कीटकनाशक आहे याच्यासाठी आपल्याला 3 दिवसाचा प्रतीक्षा कालावधी मात्र पाळायचाच आहे.
कोबीचे चौकोनी ठिपक्याचा पतंग जे आहे, याच्यावर जी हिरवी अळी दिसते सुरुवातीच्या काळात, एक तर पानावर दिसते आणि त्यानंतर गड्ड्यावर दिसते. बरोबर. तर कोबी आणि फुलगोबी अशा या भाजीपाल्यांवर जर डायमंड बॅकमॉथ अर्थात चौकोनी ठिपक्याच्या पतंगाची अळी जर दिसून आली तर इंडोक्झाकार्प 14.5% SC प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि टोल्फेन पायराइड हे नवीन कीटकनाशक 15% SC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा त्या चौकोनी टिपक्याची जी अळी आहे त्याच्यासाठी हे फ्लूबेंडामाइड एक चांगलं कीटकनाशक आहे. हे 20 WG 1.5 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यामध्ये या तीनपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी करायचं आहे. मात्र इंडोक्झाकार्प जर फवारलं आहे तर 10 ते 7 दिवसपर्यंत आपल्याला प्रतीक्षा कालावधी पाळायचा आहे. टोल्फेनपायराइड हे कीटकनाशक जर आपण मारलं तर 5 दिवस याचा प्रतीक्षा कालावधी पाळायचा आहे आणि फ्लूबेंडामाइड जर आपण याची फवारणी केली तर 7 दिवसापर्यंत आपल्याला याचा प्रतीक्षा कालावधी पाळायचा आहे. बर. तर या रासायनिक कीटकनाशकांमुळे जे प्रॉब्लेम आता सध्या समाजामध्ये किंवा लोकांमध्ये दिसून आहेत, जसे की बा आपल्याला कर्करोगाचा धोका, यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, लहान मुलांच्या वाढीवर त्याचे ते दुष्परिणाम दिसून येत आहे, स्त्रियांमधले किंवा पुरुषांमध्ये सुद्धा जे थायरॉईडच्या प्रॉब्लेम सध्या दिसत आहे. तर असे अनेक प्रकारचे आपल्याला व्याधी या कीटकनाशकांच्या अंशांमुळे, जे की केवळ भाजीपाला पिकांमधून नाही पण पाण्यांमधून किंवा खाद्यपदार्थांमधून जे आपल्याला शिरकाव करतात आपल्या मानवी शरीरामध्ये, तर याचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला प्रतीक्षा कालावधी पाळणे अतिशय महत्त्वाचं आहे. अगदीच सर. तर अशा प्रकारे लेबल क्लेम कीटकनाशकं याबद्दल आपण अगदी विस्तृत अशी माहिती दिली आणि अर्थात एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा शेवटचा टप्पा, अगदी आणीबाणीची परिस्थिती आली आणि आपल्याला दुसरा कुठला पर्याय राहिलेलाच नाही आहे, उरलेलाच नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. तर आज आपला जो विषय होता भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन, याविषयी अगदी सुंदर असे मार्गदर्शन सर आपण केले. आपल्याला शेतकरी बंधू भगिनींनी जो संपर्क केला आणि त्यांच्याही शंकांचं अगदी विस्तृत असे निराकरण आपण केलं, तर त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय होता भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन आणि आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर US कुलकर्णी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. गहू लोकल 2295 ते 2430 रुपये, आवक 50 क्विंटल. उडीद 5055 ते 6405 रुपये, आवक 9 क्विंटल. तूर 7000 ते 8125 रुपये, आवक 4216 क्विंटल. हरभरा 4950 ते 5495 रुपये, आवक 966 क्विंटल.
मका 2050 ते 2050 रुपये, आवक 12 क्विंटल. मोहरी 6000 ते 6000 रुपये, आवक 1 क्विंटल. कापूस 8010 ते 8010 रुपये, आवक 2081 क्विंटल. आणि सोयाबीन 4700 ते 5335 रुपये, आवक 1088 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेतले आजचे बाजारभाव. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16.3 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 8.2 तास, वाऱ्याचा वेग 0.2 किलोमीटर प्रति तास. सकाळची सापेक्ष आर्द्रता 60%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 23%, बाष्पीभवन 6.5 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी सल्ल्यामध्ये आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे प्रसारित यंत्र याविषयी जाणून घेताना आज आपण वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत पंदेकृवी इंजिन चलित सोयाबीन कापणी यंत्राची. एकाच वेळी सोयाबीन पिकाच्या 2 ओळींची कापणी करण्यासाठी हे यंत्र योग्य आहे. पीक कापून ते ओळीत ठेवले जाते, ज्यामुळे पिकाचे पुढील संकलन सुलभ होते. कापणी दरम्यान होणारे एकूण सरासरी नुकसान 3.16%, प्रभावी क्षेत्रक्षमता आणि क्षेत्र कार्यक्षमता अनुक्रमे 0.174 हेक्टर प्रति तास आणि 81.31%. यंत्र वापरण्याचा खर्च 950 रुपये प्रति हेक्टर आणि मनुष्याद्वारे कापणी करण्याच्या पद्धतीपेक्षा कापणी खर्चात 35.38% बचत पंदेकृवी इंजिन चलित सोयाबीन कापणी यंत्राच्या उपयोगामुळे होते. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कोबीवर्गीय भाजीपाल्यावरील किडींची ओळख आणि व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर S.K. भलकारे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2456 461. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. श्रोते हो, आताच आपण ऐकलात किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम.